नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मॅथ्स गिनी चॅनल. आज आपण ग्राफिकल मेथडचा सेकंड पार्ट बघणार आहे. काल आपण फर्स्ट पार्ट बघितला होता, आज सेकंड पार्ट बघू. काल फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय डिस्कस केलं होतं, जसं आपण x प्लस वाय इज इक्वल्स टू 7 आणि x मायनस वाय इज इक्वल्स टू 6 असे क्वेश्चन्स बघितले होते. तर त्यामध्ये y चा कोएफिशियंट 1 होता, इथे y चा कोएफिशियंट -1 आहे. तर हे y चे जे कोएफिशियंट आहे ते इक्वल टूच्या तिकडे जाऊन काय झाले होते, काल डिव्हिजन मध्ये गेले होते. तर डिव्हिजन मध्ये -1 असला तर खूपच सोपं जाते आपल्याला डिवाइड करायला, कारण की काही डिवाइड करायला राहत नाही. पण आज आपण जे क्वेश्चन बघत आहे त्या क्वेश्चन मध्ये इथे y चा कोएफिशियंट -4 आहे आणि इथं y चा कोएफिशियंट -2 आहे. म्हणजे हे तिकडे जाऊन डिव्हिजनला -4 आणि -2 होणार. म्हणजे आपल्याला असे क्वेश्चन कसे सोडवायचे ते आज आपण बघू. सगळ्यात पहिले हा 3x तिकडे जाईल इक्वल टूच्या तिकडे, तर तो -3x होईल. तर -4y इज इक्वल्स टू -7 3x आणि हा -4y च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर इक्वल टूच्या तिकडे जाईल तर डिव्हिजन मध्ये जाणार. आता हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. आता आपण इथे काय करतो, पुट x इक्वल टू व्हॅल्यू करतो आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करतो. समजा अगर मी पुट x इक्वल टू 0 केला तर y काय मिळेल मला, -7 -3 इंटू 0 डिवाइड बाय -4. तर -4 -0 अपॉन -4 -7 अपॉन -4. हा मायनस तो मायनस कॅन्सल झाला, 7 अपॉन 4. आता 7 अपॉन 4 करतो म्हटलं तर 4 1 जा 4 पॉइंट 4 7 जा 28 2 0 4 5 जा 20. म्हणजे याचं उत्तर येते 1.75. आणि 1.75 हे आपल्या ग्राफ बुक मध्ये प्लॉट करायला सगळ्यात जास्त आपल्याला त्रास होईल. म्हणून आपण नंबर असे शोधू जे आपल्याला प्लॉट करताना सोपी जाईल. जसं आपल्याला नंबर 1 सोपी जातो, 1.5 सोपी जातो, 2 सोपी जातो, 2.5 जातो, 3 जातो, 3.5 जातो, 4 4.5 असे नंबर आपल्याला प्लॉट करायला सोपी जातात. तर आपण असे नंबर शोधण्याचा प्रयत्न करू. असं कुठे लिहिलं आहे का की x ची व्हॅल्यू 0 घ्यायचीच आहे म्हणून, नाही. तर आपण x इक्वल टू 0 घेऊन बघितलं तर आपलं काम नाही झालं, म्हणून आपण x इक्वल टू 1 घेऊ. x इक्वल टू 1 अगर घेतलं ते -7 -3 होऊन जाईल. -7 -3 -10 होऊन जाईल. -10 अपॉन 4 हा मायनस कॅन्सल झाला, तर हा होऊन जाईल 10 अपॉन 4 आणि 10 अपॉन 4 म्हणजे 2 2 जा 4 2 5 जा 10 आणि 5 डिवाइड बाय 2 वर करतो म्हटलं 5 डिवाइड बाय 2 2 2 जा 4 उरला 1 मग दिला 0.0 2 5 जा 10. तर आपल्याला y ची व्हॅल्यू 2.5 मिळेल. तर आपल्याला y ची व्हॅल्यू 2.5 मिळेल आणि 2.5 आपल्याला प्लॉट करायला सोपं पण जाईल. तर आपण x ची व्हॅल्यू 1 टाकली, आपल्याला y ची व्हॅल्यू 2.5 भेटली. आता मी काय करतो, सेकंड केस मध्ये x ची व्हॅल्यू -1 ठेवतो. का बरं, कारण की मी ते ओरली करून बघितलं. x ची व्हॅल्यू -1 ठेवली तर हा मायनस प्लस होईल, म्हणजे -7 + 3 होईल. -7 + 3 -4 होईल. -4 डिवाइड बाय -4. तर आपण थोडंसं असं रफ व्हॅल्यू ठेवून पण कॅल्क्युलेट करून बघू शकतो. तर y इज इक्वल्स टू पुट x इज इक्वल्स टू -1 इन इक्वेशन 1. तर y इज इक्वल्स टू -7 -3 इंटू x ची व्हॅल्यू -1 आहे अपॉन -4. तर हा -7 हा मायनस प्लस होऊन जाईल, 3 1 जा 3 होईल अपॉन -4. -7 + 3 -4 होतो अपॉन -4. हा मायनस कॅन्सल होईल, उत्तर येईल 1. तर y ची व्हॅल्यू 1 भेटली. जेव्हा असे क्रिटिकल पॉइंट्स असतात ना, तर जरुरी नाही की आपण 4 पॉइंट पर्यंत गेलो पाहिजे, 3 तरी आपण समजा काढायला पाहिजे. तर x इक्वल टू 1 झाला, x इक्वल टू -1 झाला. आता मी पुट x इज इक्वल टू 2 करून बघतो. x इज इक्वल टू 2 अगर केलं तर y इज इक्वल टू -7 -3 इंटू 2 होऊन जाईल. 3 2 जा 6 होऊन जाईल, 6 आणि -7 -6 x ची व्हॅल्यू 2 पुट करतो. -7 -6 होऊन जाईल, -7 -6 होऊन जाईल अपॉन -4 -13 अपॉन 4. तर हा मायनस कॅन्सल, तर ही व्हॅल्यू आपल्याला पॉइंट मध्ये उत्तर देईल. म्हणजे 4 3 जा 12 4 2 जा 8. 3.2 आपण प्लॉट करू शकणार नाही, म्हणून x इक्वल टू 2 नाही घेणार मी. x इज इक्वल टू 3 घेऊन बघतो. इथे 3 झाला, इथे 9 होऊन जाईल. -7 -9 -16 होऊन जाईल. -16
डिवाइड बाय 4 तर हा होऊन जाईल 4. तर आपल्याला 3 व्हॅल्यू मिळालेली आहे, तर आपण 3 व्हॅल्यूंनी पण टेबल काढू शकतो. आपला टेबल आहे x, इथे y आणि इथे x, y. पहिले x ची व्हॅल्यू काय घेतली होती 1, y ची व्हॅल्यू काय मिळाली 2.5. कोऑर्डिनेट झाले 1, 2.5. नंतर x ची व्हॅल्यू काय घेतली -1, y ची व्हॅल्यू काय भेटली 1, तर कोऑर्डिनेट झाले -1, 1. नंतर x ची व्हॅल्यू काय घेतली 3, y ची व्हॅल्यू काय भेटली 4, कोऑर्डिनेट झाले 3, 4. हा टेबल बनवून घ्यायचा. आणि हा टेबल कोणाचा आहे? हा टेबल आहे 3x - 4y = -7. नोट करून घ्या. आता आपण दुसरा इक्वेशन सॉल्व्ह करू. 5x - 2y = 0. तर आता दुसरा इक्वेशन घेतला 5x - 2y = 0. हा 5x च्या तिकडे जाईल तर -5x होऊन जाईल. आणि हा -2y च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तर इकडे जाऊन तो डिव्हिजनला चालला, इक्वल टू च्या तिकडे जाऊन तो डिव्हिजनला चालला जाईल. हा मायनस कॅन्सल होतो, म्हणजे 5/2 × x. आता आपण काय करू, x च्या अशा व्हॅल्यू घेऊ जो 2 ने कॅन्सल होऊ शकेल, कारण की x मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 5 च्या आणि 2 डिव्हिजन मध्ये आहे x च्या. तर आपण x च्या अशा व्हॅल्यू घेऊ ज्याच्यामध्ये तो 2 कॅन्सल झाला पाहिजे. तर आपण पहिले घेऊन घेऊ x = 2. x = 2 घेतलं तर हा 5/2y × 2, तर हा 2 कॅन्सल होतो, तर y ची व्हॅल्यू भेटली 5. दुसरी व्हॅल्यू घेऊ आपण, पुट x = 4. x = 4 घेतली इन इक्वेशन 2, तर y ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 5/2 × 4. तर हा 2 ने 4 कॅन्सल झाला, 2 5 2 10, तर y ची व्हॅल्यू भेटली 10. मग पुट x = आपण घेऊ -2 इन इक्वेशन 2, तर y काय भेटेल आपल्याला 5/2 × -2. हा -2 कॅन्सल होऊन इथे -1 उरेल आणि -1 जर 5 सोबत मल्टिप्लाय केलं तर हा -5 होऊन जाईल. तर y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला -5. 3 व्हॅल्यू भेटलेल्या, याचा टेबल ड्रॉ करू x, y आणि x, y. x ची व्हॅल्यू काय आहे? x ची व्हॅल्यू पहिले घेतली होती आपण 2, y ची व्हॅल्यू भेटली 5, तर 2, 5. नंतर x ची व्हॅल्यू घेतली आपण 4, y ची व्हॅल्यू भेटली 10, तर 4, 10. नंतर x ची व्हॅल्यू घेतली -2, y ची व्हॅल्यू भेटली -5, -2, -5. अशा प्रकारे हा टेबल पूर्ण कंप्लीट करायचा. हा कोणाचा टेबल आहे? हा आहे 5x - 2y = 0 चा. दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह केले आपण, दोन्ही इक्वेशनचे टेबल बनवलेले आहे. आता आपण या दोन्ही इक्वेशनचे ग्राफ कसे प्लॉट करायचे ते बघू, आणि ग्राफ प्लॉट झाल्यावर आपण दुसरा क्वेश्चन घेऊ. आपला पहिलं इक्वेशन होतं 3x - 4y = -7. त्याचे कोऑर्डिनेट होते 1, 2.5. तर x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 2.5, म्हणजे हा पॉइंट झाला 1, 2.5. त्याच्यानंतर x ची व्हॅल्यू -1, x ची व्हॅल्यू -1 इकडे येईल आणि y ची व्हॅल्यू 1, x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 1, हा पॉइंट झाला x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 1. त्यानंतर x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 4, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 4, तो पॉइंट झाला हा. आता हे तीनही पॉइंट आपले एका रांगेत आहे का ते चेक करायचे आणि इथून एक स्ट्रेट लाईन काढायची. तर आपण या तीनही पॉइंटला जॉईन करून एक लाईन काढली आणि या लाईनचं इक्वेशन होतं 3x - 4y = -7. आता दुसरी लाईन होती आपली 5x - 2y = 0. त्याची x ची व्हॅल्यू होती 2, y ची व्हॅल्यू होती 5, x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 5, x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 5. त्यानंतर x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू 10, x ची व्हॅल्यू 4, y ची व्हॅल्यू 7, 8, 9, 10. इथे x ची व्हॅल्यू 4, x ची व्हॅल्यू 4 आणि y ची व्हॅल्यू 10. जसा 6 आहे, हा 7, हा 8, हा 9 आणि हा असतो तो 10.
त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू -2 वायची व्हॅल्यू -5 एक्सची व्हॅल्यू -2 वायची व्हॅल्यू -5 एक्सची व्हॅल्यू -2 वायची व्हॅल्यू -5 हा पॉईंट झाला. एक्सची व्हॅल्यू -2 वायची व्हॅल्यू -5. तर आपल्याकडे हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे आणि हा एक पॉईंट आहे. या तिन्ही पॉईंटला जॉईन करून एक लाईन काढायची आहे. या तीनही पॉईंटला जॉईन करून आपण एक लाईन काढलेली आहे. त्या लाईनचं इक्वेशन आहे 5x - 2y = 0. आणि ही लाईन दोन्ही लाईन जे आहेत ते या पॉईंटला इंटरसेक्ट करत आहे, जिथे एक्सची व्हॅल्यू 1 येत आहे आणि वायची व्हॅल्यू 2.5 येत आहे. तुम्ही आता ग्राफमध्ये बघाल, हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे या पॉईंटला एक्सची व्हॅल्यू 1 येत आहे आणि वायची व्हॅल्यू 2.5 येत आहे. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की फ्रॉम द ग्राफ एक्स पॉझिटिव्ह साईडला आहे म्हणून x = 1 आलेला आहे आणि y पण पॉझिटिव्ह साईडला आहे. y = 2.5 म्हणू शकता किंवा याला तुम्ही 5/2 पण म्हणू शकता. बाकी स्केल लिहायचं आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर y = 4. yचा कोएफिशियंट 3 आहे म्हणजे आपला हा दुसऱ्या टाइप मध्ये बनतो. 2x = तिकडे जाऊन -2x होईल, तर इथे उरेल -3y 4 - 2x. हा -3 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे इकडे, तो इकडे इक्वल टूच्या इकडे जाऊन डिव्हिजनला जाईल. तर इथे उरेल y = 4 - 2x अपॉन -3. आता आपल्याला x च्या व्हॅल्यू पुट करायची आहे आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पुट x = 0 जर केलं तर हा 4/-3 येईल. तर 4/3 आपल्याला चालणार नाही. पुट x = 1 केलं तर आपल्याला 2/3 नाही चालणार. पुट x = 2 केलं तर जमेल. पुट x = 2 करू तर y ची व्हॅल्यू येईल 4 - 2 × 2 अपॉन -3. हा 4 - 4 होऊन जाईल अपॉन -3. 0/-3 म्हणजे 0 असतो. तर y ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? 0 भेटली. म्हणजे एक व्हॅल्यू तर भेटली. मोस्टली अशा डिफिकल्ट क्वेश्चन्स मध्ये ना 2-3 व्हॅल्यू तरी घ्यायची तर आपलं काम होऊन जाईल. मग पुट x = -2 करून बघू. पुट x = -2. -2 पुट केलं तर 4 -2 × -2 अपॉन -3. हा मायनस प्लस होऊन जाईल. 2 × 2 = 4 होऊन जाईल. 4 + 4 8/3 तर नाही होणार. हा पण आपल्याला कामात नाही पडणार. पुट x = 3 करतो. पुट x = 3 नी पण काम नाही होणार, कारण 3 × 2 = 6 होईल, 2 उरेल. 4 नी पण काम नाही होणार, 5 नी काम होईल. पुट x = 5. y = 4 - 2 × 5 अपॉन -3. तर 4 - 2 5 = 10 अपॉन -3. वरती असा नंबर शोधायचा आहे जो खालच्यानी डिवाइड होऊन जाईल. वरती आपल्याला असा नंबर शोधायचा आहे जो खालच्यानी डिवाइड होऊन जाईल. तर 4 - 10 -6 अपॉन -3. हा मायनस कॅन्सल. 3 × 2 = 6. तर y ची व्हॅल्यू आली. मग पुट x = -5 ठेवून बघू. पुट x = -5. तर y = 4 - 2 × -5. 4 प्लस 2 5 = 10 14 होतं, तर नाही होणार. x = -5 नी नाही होणार. मग आपण मायनस साइडला गेलोच नाहीये, तर आपण काय करू? पुट x = -1 ठेवू. पुट x = -1. तर हा काय होऊन जाईल? y = 4 - 2 × -1 अपॉन -3. 4 प्लस 2 अपॉन आला 6. आपण काय करत आहे? आपण x च्या व्हॅल्यू ठेवून बघायच्या. तुम्ही पण रफ मध्ये काय करा, x च्या व्हॅल्यू ठेवून बघा. वरती असा नंबर शोधायचा जो खालच्या नंबरनी डिवाइड झाला पाहिजे. 4 + 2 6 डिवाइड बाय -3. तर 3 × 2 = 6. हा मायनस वरती चालला जाईल, तर हा होऊन जाईल -2. तर असे लिनियर इक्वेशनला अशा प्रकारे सोडवावं लागेल. 3 व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहे, तर आपण याचा टेबल बनवून घेऊ. आपल्याकडे x आहे, y आहे आणि x, y आहे. x ची व्हॅल्यू आपण पहिले घेतली होती 2, y ची व्हॅल्यू भेटली 0. नंतर x ची व्हॅल्यू घेतली होती आपण 5, y ची व्हॅल्यू भेटली 2. नंतर x ची व्हॅल्यू घेतली होती -1, y ची व्हॅल्यू भेटली -2.
बघा मी सगळ्या व्हॅल्यू ठेवून दाखवू शकत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, पण याच्या मधात तुम्हाला व्हॅल्यू ठेवून बघायचं आहे की न्यूमरेटर मध्ये असा नंबर शोधायचा तो डिनॉमिनेटरने कॅन्सल झाला पाहिजे किंवा 1.5, 2.5, 3.5 अशा रेंज मध्ये आन्सर आला पाहिजे, तर आपल्याला ग्राफ प्लॉट करायला सोपा जाईल. हा आहे 2x - 3y = 4. आता आपण दुसरं इक्वेशन सॉल्व्ह करू. 3y - x = 4. तर 3y - x = 4. लक्ष द्या इकडे y आहे, इथे x आहे. हा -x तिकडे जाऊन +x होऊन जाईल. तर 3y = 4 + x आणि y च्या सोबत 3 आहे तर तो इक्वल टू ला तिकडे जाऊन डिव्हिजनला चालला जाईल. आता आपल्याला x ची व्हॅल्यू घ्यायची आहे, इक्वेशन 2 म्हणून. आता x ची व्हॅल्यू इथेच बघा अशी घ्या की या दोघांचं ऍडिशन केल्यावर 3 ने डिवाइड झालं पाहिजे. तर x = 0 घेतल्याने काम नाही बनणार कारण की 4/3 होईल, तो डिवाइड नाही होत. 1 घेतल्याने काम नाही जमणार कारण की 4 + 1 5 होईल, 5 / 3 होत नाही. x = 2 घेतल्याने आपलं काम होऊन जाईल. पुट x = 2 इन इक्वेशन 2. तर y = काय होऊन जाईल 4 + 2/3. 4 + 2 6/3 म्हणजे 3 × 2 = 6. तर y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2. मग x ची व्हॅल्यू 3 घेतल्याने काम नाही बनणार, 4 नाही 5 नी बनून जाईल. पुट x = 5 in equation 2. तर y = 4 + 5/3. तर लक्षात येते का तुम्हाला वरती 9 आला आणि याच्यामुळे y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. तुम्ही लक्षात घ्या की आपण x च्या अशा व्हॅल्यू शोधत आहे की ज्याच्याने आपल्याला खालच्या डिनॉमिनेटरने ती व्हॅल्यू डिवाइड करता येईल. आता मायनस साईनने अगर घेतलं, मी मायनस साईडकडे गेलो तर -1 घेतो, तर 4 - 1 3 होऊन जाईल. तर पुट x = -1 in equation 2. तर y = 4 - 1/3. 4 - 1 3/3. तर y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. त्याचा टेबल काढून घेऊ. आपल्याकडे x आहे, y आहे आणि x, y आहे. पहिले आपण x ची व्हॅल्यू काय घेतली 2, y ची व्हॅल्यू भेटली 2. नंतर x ची व्हॅल्यू काय घेतली आपण 5, y ची व्हॅल्यू भेटली 3. नंतर x ची व्हॅल्यू घेतली आपण -1, y ची व्हॅल्यू भेटली 1. तर हा आपला टेबल झाला इक्वेशन 2 चा. 3y - x = 4. आता दोन्ही इक्वेशन आपले सॉल्व्ह करून झाले. आता आपण बघू याचा ग्राफ कसा प्लॉट करायचा. आता आपण दुसऱ्या इक्वेशनचा ग्राफ प्लॉट करू. 3y - x = 4 या लाईनचा ग्राफ प्लॉट करू आपण. तो होता 2,2. x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2. नंतर x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 3. त्यानंतर x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 1. x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू 1. तर असे 3 पॉइंट आपल्याला दिसलेले आहे. या 3 पॉइंटला जॉईन करून आपण एक लाईन काढू. तर अशा प्रकारे आपण ही लाईन काढलेली आहे 3y - x = 4 ची. आता आपण दुसऱ्या लाईनचे पॉइंट्स प्लॉट करू. 2x - 3y = 4. तर x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0. तर ही लाईन आहे जिथे y ची व्हॅल्यू 0 असते, म्हणजे आपल्याला x = 2 शोधायचा. तो पॉइंट हा झाला, म्हणजे x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 0. त्यानंतर x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 2. x ची व्हॅल्यू 5, y ची व्हॅल्यू 2. त्यानंतर x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू -2. x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू -2. तसे 3 पॉइंट भेटले आपल्याला, 1, 2 आणि 3. आता या 3 पॉइंटला आपण जॉईन करू. तर आपण या 3 पॉइंटवरून एक लाईन काढली आणि ती पॉइंट इथे इंटरसेक्ट होतो. या पॉइंटला x ची व्हॅल्यू 8 येत आहे आणि y ची व्हॅल्यू 4 येत आहे. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की फ्रॉम ग्राफ x = 8 and y = +4. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे.